ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. काय दिल्ली दौरा? दिल्ली दौरा ते उपराष्ट्रपतींना निमंत्रण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, जय हो, जय भीम, जय भीम. आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. पत्रकारांचं सर्वांचं या पत्रकार परिषदेला उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी हार्दिक या ठिकाणी आभार मानतो. सर्वात प्रथम या ठिकाणी जे उपस्थित असणारे जे या ठिकाणी त्यांचा परिचय या ठिकाणी गेल्या 30 ते 35 वर्षापासून मिरवणुकीमध्ये सहभागी घेणारे जे सोलापूरच्या भीम सैनिकांचा जय भीम. अनुषंगानं जे रेटेच्या अनुषंगानं 19 तारीख ही चालत आलेली जी परंपरा आहे सोलापूर शहराची, जी रविवारी म्हणजे 14 एप्रिलच्या नंतरचा जो रविवार येईल पहिला, त्या दिवशीची जी परंपरा आहे त्या परंपरेला कायम राखण्यासाठी या सर्व मंडळांनी त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर आज पत्रकार परिषदेच्या या ठिकाणी सगळेजण समोर आलेले आणि ती पर्टिक्युलर उत्सवामध्ये सहभाग घेणारे जी मंडळ आहे जे खास करून ह्या ज्या मंडळांना बघण्यासाठी येतात या सर्व मंडळाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. तर 19 तारखेचा घेणं का पण गरजेचं आहे हे जे मुद्दे सुद्धा खाली दिलेले आहेत सगळे. कारण का शुक्रवार, शनिवार आणि रविवार शासनाच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे 7 तारखेपासून जे 6वी पासून जे 10वी पर्यंतच्या आतल्या परीक्षा येते ते 26 तारखेपर्यंत आलेल्या आहेत आणि बहुतेक परीक्षा त्या दिवशी असल्यामुळं आणि सोलापूर शहराच्या सगळ्या एकंदरीत आणि परगावी गेलेले जे सोलापूर शहरातले जे लोक आहेत ते जे देशभरामध्ये असतील किंवा देशाच्या बाहेर असतील तर या अनुषंगानं 19 तारखेचं डोळ्यासमोर ठेवून आणि मंडळ सुद्धा सोलापूर शहरातले की त्यांनी जे आपले जे देखावे असतील किंवा ठरवणं असेल मिरवणुकीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी असतील 19 तारखेलाच या ठिकाणी ठरवलेलं असून सोलापूर शहराच्या प्रत्येक मंडळांना प्रत्येकांना बाहेर जी आमचे नातेवाईक असतील किंवा सोलापूर शहरातले लोक असतील यांनी फोन करून विचारतात की बाबा 19 तारखेला जाय का. मग या अनुषंगाने सर्वेला सुविनुसार सर्वेला चांगलं होईल अशा पद्धतीची 19 तारखेलाच सर्व भीमसैनिकांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवांच्या भावना डोळ्यासमोर ठेवून 19 तारखेला जी 13 तारखेचा पासून जो 19 तारखेपर्यंत जो रुटीन असेल सोलापूर शहरामध्ये जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. मग 13 तारखेच्या रात्रीचं अभिवादन असेल, 14 तारखेचं शासकीय अभिवादन असेल, त्यानंतर जे काय 19 तारखेला जी मिरवणुका निघणार आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी येतात त्या पद्धतीने सर्वजण अभिवादन करून मिरवणुकीमध्ये सहभाग त्याच पद्धतीचा असेल. त्या अनुषंगाने एक सर्वेच्या म्हणण्यानुसार जी मिरवणुकीमध्ये सहभागी होणारी जी मंडळ आहेत त्यांचं नवबुधवारपेठ परिसरातील आंबेडकर उद्यान या ठिकाणी एक निवेदन बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता अशा पद्धतीचा आम्ही प्रेस नोटच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांसमोर सोलापूर शहराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिरवणुकीचा जो उत्सव साजरा करण्याचा जो या ठिकाणी आतापर्यंतचा गेल्या अनेक वर्षापासूनचा जो रूढी परंपरा आहे या परंपरेला कुठेही गालबोट लागू नये म्हणून त्यासाठी सर्व भीमसैनिक पुढे येऊन जी प्रथा आहे त्या प्रथेनुसार या ठिकाणी काढण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. मोजके मंडळ आहेत पूर्ण शहरातल्या मंडळाच्या अध्यक्ष उपस्थित बैठकीला
3 तारखेच्या बैठकीत. 3 तारखेला बैठक. पण त्या बैठकीत तारीख किंवा नाही, नाही, बदल तारीख झाला. 19 तारीख. 19 तारीख final. 19 एप्रिल. हे बोधिसत्व मंडळाच्या वतीनं काढण्यात येणारी मिरवणूक त्या दिवशी निघणार. नाही. बर सोलापूर शहरामधल्या सर्व भीमसैनिकांच्या वतीने ही मीटिंग आता पत्रकार परिषद आपण इथं बोलावली आहे. आजची बरं. प्रेस त्या सुद्धा पत्रकार मध्यवर्ती आहे. परिषदेमध्ये इथं फक्त भीमसैनिक म्हणून बसलो आम्ही. बरं. इथं मध्यवर्तीचा कुठल्याच मध्यवर्तीचा उल्लेख नाही. नाही. फक्त भीमसैनिक या नात्यानं आम्ही मिरवणूक 19 एप्रिलला रोजी काढणार. बर आता हे जे सगळ्यांचा पाठिंबा. म्हणजे ठीक आहे मग हो. भीमसैनिकांची बैठक आहे पण बोधिसत्व मंडळाचा तरी पाठिंबा हो, पाठिंबा. बोधिसत्व महामंडळाचा पाठिंबा भीमसैनिकाच्या ह्या मिरवणुकीसाठी 100% पाठिंबा आहे. 19 आपल्या अध्यक्षित सांगतात त्यांचा पाठिंबा आहे. पाठिंबा आहे. 19 तारखेच्या रविवारला. हा. 19 तारखेला जी सर्वच मंडळ येते. तरी आहे, 3 तारखेच्या बैठकीला शहरातील जे प्रमुख मंडळ किंवा सर्वच मंडळ आहेत त्या मंडळाच्या अध्यक्षाला, सेक्रेटरीला, उपाध्यक्षाला या सर्वांना बोलवलं आम्ही. आणि ज्यांना सहभागी व्हायचे ते सहभागी होतील, ज्यांना व्हायचं नाही ते होणार नाही. पण एक माध्यमातून विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पारंपरिक जी पद्धत चालत आलेली आहे, दादा म्हणल्याप्रमाणे आम्ही आज शहरातल्या काही मुली आम्ही बाहेरगावी दिलेल्या आहेत आणि काही मुली आमच्या शहरात दिलेल्या आहेत. आमचे पाहुणे रावळे म्हणा किंवा गणगोत म्हणा, हे 19 तारखेला रविवारीच प्रत्येकाचा हातावरचं बोट आहे, प्रत्येकाचा कामाचा हा विषय आहे. काही लोक आमच्या समाजाचे जे पूर्वी निर्णय घेतला होता की 14 तारखेला येणारा पहिला रविवार, त्या रविवारी विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक निघाली आणि निघत असते. आणि आता काय कारण होता तसं काय आम्हाला घेऊन देत नाही. पण आमचे जे नातेवाईक आहेत किंवा भीमसैनिक आहेत जे बाहेर गेलेले, तो हाताचा प्रत्येकाचा रोजीरोटीचा प्रश्न आहे, कामाचा प्रश्न आहे. ते शनिवारी काम करून शनिवारी संध्याकाळी तरी गाडीत बसते, रविवारी सकाळी सोलापूर शहरात आले, सोलापूर शहरातल्या आंबेडकरी मिरवणुकीचा तो आनंद घेऊन संध्याकाळी रिटर्न आपल्या गावी जाऊ शकतात. त्या माध्यमातून ह्या भीमसैनिकाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन 19 एप्रिललाच आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघणार हे निश्चित आहे. सोलापूरची जी मिरवणूक तरी किती 1954 ला पहिली जयंती सुरू झाली. 1954 पासूनची आणि ती दर रविवारीच निघते आतापर्यंत कधी वार बदललाय किंवा म्हणजे 1-2 वेळा तसं झालेलं आहे प्रकार. पूर्वी काय होतं? जुनं कोणी आहे का बघा ना. आहे सर, झालंय. पूर्वी जे 30-45 वर्षापूर्वी काय होतं, मेल होता ना, ऐका. एक मिनिट सांगतो. सोलापूर शहराला पहिला मंगळवार आणि बुधवार हे सुट्टीचा दिवस म्हणजे सगळ्या मिल वगैरे चालू होत्या. त्यावेळेला होत्या, त्यावेळेला म्हणजे मंगळवार आणि बुधवारचा हिशोब धरून होता. नंतर जसं या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये 50 वर्षामध्ये रविवार बघूनच सगळ्या गोष्टी आतापर्यंत. आता आम्ही तर आता 50च्या पुढे आमचं वय, आम्ही बघितलं तर नाही 1-2 वेळा अशी घटना घडली असेल की शुक्रवारी आणि शनिवारी आल्यानंतर ते एकदा झालेलं आहे असं 1-2 वेळा, मी असं नाही म्हणत नाही. परंतु 5 ते 6 दिवसाचा रेंज म्हणजे अवधी असतानाच अशा पद्धतीचं ठरलेलं आहे आतापर्यंत. कारण त्या 3 महिने झाले लोकांनी सर्व गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्या आता रिझर्वेशन आहेत, लॉजिंग बुकिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, लोकांनी शॉपिंग केलेल्या आहेत, सगळ्याच गोष्टी. आता इथं आम्ही आता कसं असतंय, एक आंबेडकर जयंतीची मिरवणूक म्हणताना एक सणाप्रमाणे आपण साजरी होते. त्या अनुषंगाने सगळ्या लोकांनी 3-4 महिन्यापासून सगळं निवेदन, ह्याच्या पलीकडे जाऊन 2-3 सुट्ट्या असतात ना, मुली बघणं, सुपारी फोडणं, साखरपुडा करणे, या सगळ्या आता मिरवणुकीमध्ये सहभागी होतात ना, तर ते त्या ठिकाणी बघाबघीचा सुद्धा कार्यक्रम होत असतो. त्यामुळे हे म्हणजे परंपरा आहे. आता लग्न जमवणे, आता समजा माझे फॅमिली आले बघायला, दुसऱ्या फॅमिलीवर मुलगी चांगली आहे, हे मुलगा चांगला आहे, मग दुसऱ्या दिवशी जमायचं, हे असं काय गोष्टी करून तारीख बदलण्याचा निर्णय काय झाला किंवा परत त्याच्यासाठीच सांगतो, ज्यांनी तारीख बदलली, ज्यावेळेस मिरवणुका आपण काढतो ना, त्याच्या मागं 1-2 महिन्याचा कष्ट असतेच आहे. हे आला 19 तारीख कुठली ना आपण ठरवला असा विषय नाही. सगळ्याला माहिती आहे 14 तारखेला एप्रिल आला की या तारखेला मिरवणूक निघते, म्हणजे तो 5-6 दिवसाचा रविवार असेल त्या दिवशी आपण मिरवणूक काढतो. ह्या पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं बुकिंग झालेल्या असते. इथं साहेब काय लोकांच्या असा प्रतारणा झाले आहे, कोणाला असं म्हणणं आहे की आपण नवी पेठमध्ये गेलो, 1-2 डॉल्बी द्या, 2 लाईट द्या, 2 डेकोरेशन द्या, उद्या सकाळी उठून लावा, असं दिवस बदल होऊ शकत नाही. आणि हे मोठमोठे डॉल्बीवाले पुण्या, मुंबई, दिल्लीतून जे येतात, बेंगलोर पासून इथं साऊंड येतात, ते एका दिवसात तारखे बदललं तर होऊ शकत नाही. दादा म्हणल्यासारखं रिझर्वेशन आहे, लॉज बुकिंग आहे, तिकीट बुकिंग आहे, हे सगळं होऊ शकत नाही.
आणि सगळ्यांना सोलापूर जिल्ह्याला नव्हतं अख्ख्या महाराष्ट्राला फक्त रविवारच सोयीस्कर आहे आणि ते सगळे सुट्टीनुसार शनिवार येऊन बरोबर आहे ना, पण निर्णय मी DK मागाव